श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, स्वागत आहे आपलं श्री स्वामी समर्थ जीवनयोग या चॅनलमध्ये. स्वामी समर्थांप्रमाणेच एक थोर संत शंकर महाराज यांची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि या महापुरुषाने आपल्या भक्तांना कसे कसे मदत केली आणि संकटातून कसं वाचवलं हे बघणार आहोत. त्याआधी आहे एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच नवनवीन अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. शंकर महाराज यांची पुण्यतिथी 24 एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. ते महाराष्ट्रातील एक थोर पुरुष आणि तसेच स्वामी समर्थांप्रमाणे महान संत होते. त्यांना दत्त संप्रदायातील सिद्धपुरुष म्हणूनही ओळखले जात. शंकर महाराज कोण होते? शंकर महाराज हे अत्यंत अलौकिक शक्तीचे महान संत होते. त्यांची वेशभूषा एकदम साधी आणि सरळ होती, पण त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलले होते. ते जणू दत्तावताराचे अंश होते. ते लोकांना नामस्मरण आणि साधना याचा मार्ग दाखवायचे. त्यांच्याही जन्माची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. काही कथांनुसार ते इसवी 1800च्या दरम्यान प्रगट झाले असे सांगितले आहे. त्यांचे रूप वेगळे होते. शरीराने थोडे वाकलेले, डोळ्यांमध्ये त्यांच्या तेजस्वीपणा होता. साधे कपडे, साधी राहणीमान. ते अचानक कुठेही प्रकट होत असे आणि भक्तांचे प्रश्न सोडवत असे. शंकर महाराज हे कार्यरत पुणे येथे होते. ते पुणे येथील धनकवाडी परिसरात राहिले. ते गरीब, दुःखी, आजारी लोकांना मदत करायचे. नामस्मरण करा, गुरुवर श्रद्धा ठेवा, सगळं ठीक होईल, ही त्यांची शिकवण आजही लाखो भाविकांच्या मनात रुजलेली आहे. अनेक भक्तांच्या घरातील संकट, आजार किंवा आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत. भक्तांच्या मनात काय चाललं हे सुद्धा ते भक्तांच्या डोळ्यात बघून सांगायचे. म्हणून लोक त्यांना त्रिकाली ज्ञानी म्हणायचे. ते वागणुकीला एकदम सामान्य होते, परंतु योग्य वेळेला ते भक्तांना मार्गदर्शन करत असे. मानले जाते की त्यांचा संबंध अनेक महान संतांशी होता. स्वामी समर्थ, गजानन महाराज अशा या महान पुरुषांच्या संगतीत ते होते. भक्तांच्या श्रद्धेनुसार त्यांना दत्त परंपरेतील शक्तीचे रूप मानले जात. त्यांचा उपदेश खूप साधा आणि भावनिक होता. गुरूंवर श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि गरिबांना मदत करा, अहंकार सोडा, देव सर्वत्र आहे. ते सांगायचे की सच्च्या भक्तीने केलेले नामस्मरण कधीच वाया जात नाही. शंकर महाराजांनी 1947मध्ये समाधी घेतली. त्यांची समाधी पुणे येथील धनकवाडी येथे आहे. आजही लाखो भाविक तिथे जाऊन दर्शन घेतात. 24 एप्रिल रोजी तिथे पुण्यतिथी साजरी केली जाते. यामुळे मोठा उत्सवही असतो. त्या दिवशी भक्त संपूर्ण भक्तिभावाने अभिषेक करतात, भजन कीर्तन करतात, महाप्रसाद घेतात आणि नामस्मरण करतात. या दिवशी भक्तांची श्रद्धा महाराजांच्या कृपेवर असते. भक्त नेहमी म्हणतात, महाराज देहाने नसले तरी कृपेने आजही आपल्यासोबत आहेत. भक्त सांगतात की आजही येथे बसून नामस्मरण किंवा ध्यान केल्यावर मनशांती होते आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. त्यांची समाधी पुणे सातारा रोड धनकवाडी येथे आहे. साधारणतः वेळ सकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत या दरम्यान समाधीचे दर्शन असते. समाधी नंतर मंदिर बांधले आहे आणि